आपण पाहत आहात सत्य व रोखठोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज। आवाज तुमचा, ताकद आमची। भव्य संघर्ष महामोर्चाला दिसणार जिल्ह्यातील चर्मकारांची वज्रमूठ। अनुसूचित जाती आरक्षण बचावासाठी सहकुटुंबचा महायल्गार। अनुसूचित जातीचे आरक्षण वाचविण्यासाठी सोमवार दिनांक 9 मार्च रोजी सकाळी 10:30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चाचे आयोजन समस्त अनुसूचित जातीच्या कृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे। यासाठी सर्वसमावेशक प्रतिनिधींच्या बैठका झाल्या आणि एकमुखाने या समाजावर होणाऱ्या अन्यायाविरोधात अनुसूचित जाती आरक्षण बचाव जनआंदोलन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे। यासाठी उत्तमदादा कांबळे, दुर्वास बापू कदम, डी.जी. भास्कर व इतर पक्ष, संस्था, संघटनांच्या प्रतिनिधींनी जिल्हाभर भेटीगाठी, बैठका या माध्यमातून रान उठवले आहे। चर्मकार समाजातील नेतृत्व करणाऱ्या नगरसेवक दुर्वास बापू कदम यांनी जिल्ह्यातील चर्मकार समाजाच्या सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक शुक्रवारी इंदुमती बोर्डिंग येथे ज्येष्ठ नेते रघुनाथ मोरे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली। यावेळी पत्रकार डॉक्टर युवराज मोरे, अनिल चव्हाण, लोकनियुक्त सरपंच भगवान रोटे, दीपक खांडेकर, गोकुळ गवळी, सरोज बिसुरे, संतोष बिसुरे आदी वक्त्यांनी समाजावर होणाऱ्या अन्यायाचा पाढा वाचून आगामी जनआंदोलन नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडायचे याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले। नगरसेवक तथा जनआंदोलन समितीचे चर्मकार समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या दुर्वास बापू कदम यांनी इतर जातीतील व्यक्तींनी अनुसूचित जातीच्या दाखल्यांचा गैरवापर करणाऱ्या नगरपालिका, महानगरपालिका व जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आलेल्या लिंगायत समाजातील लोकप्रतिनिधींचा आणि खोटे दाखले ग्राह्य धरणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचा चांगलाच खरपूस समाचार घेतला। खोट्या जात प्रमाणपत्रांच्या आधारे निवडणुका लढवून नोकऱ्या मिळवून अनुसूचित जाती समाजाच्या हक्कांवर थेट आघात होत असून बोगस जात प्रमाणपत्रे तत्काळ रद्द करून दोषींवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी समस्त अनुसूचित जाती आरक्षण बचाव जनआंदोलन समितीच्या वतीने होणाऱ्या मोर्चाच्या लढ्यात सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी दुर्वास बापू कदम यांनी केले। अध्यक्षस्थानी बोलताना ज्येष्ठ नेते रघुनाथ मोरे यांनी समाजाने एकसंघ होऊन एकदिलाने गटतट न पाहता अस्तित्वाच्या लढाईसाठी रस्त्यावर उतरावे असे आवाहन केले। यावेळी विठ्ठल नांगरे, पत्रकार तथा शिक्षक संघटनेचे राजेंद्र कोरे, शिक्षक श्रीकांत मोरे, आरती कामटे, तुकाराम यादव, संजय जाधव, दामाजी रोटे, विष्णू चव्हाण व समाजातील इतर संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे आभार अजित अहंकारी यांनी केले। महावृत्त न्यूज मीडियासाठी संपादक डॉक्टर युवराज मोरे। 9 तारखेचा जो मोर्चा आहे तो 9 तारखेचा मोर्चा कोणत्या जातीचा, कोणत्या धर्माचा, कोणत्या पंथाचा नाही। 9 तारखेचा बिंदू चौकामधून होणारा मोर्चा हा कोणत्या पक्षाचा, ना तो काँग्रेसचा, ना राष्ट्रवादीचा, ना भाजपचा, ना आरपीआयचा, कोणत्याही पक्षाचा नाही। बिंदू चौकातून 9 तारखेला होणारा मोर्चा हा कुणाच्याही नेतृत्वाखाली नाही। मग तो मातंग समाज असू दे, बौद्ध असू दे, चर्मकार असू दे, खाटीक असू दे, वाल्मिक असू दे, बुरुड असू दे, मग एसटी मधल्या 59 जाती असू दे, त्या जातीपैकी कोणत्याही नेत्याच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा नाही। हे पहिल्यांदा तुम्ही यात नमूद करून घ्या। हा मोर्चा जो 9 तारखेचा निघतोय तो फक्त एससी, मी एससी आहे, मी एससी समाजाचा आहे, माझ्यावरती आता अन्याय अत्याचार झालेला आहे। मग तो अन्याय अत्याचार काय, तर जातीचे बोगस दाखले काढणे। महावृत्त न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।